नमस्कार. पक्षप्रमुख मीडिया ग्रुपच्या वतीने समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याने आपली छबी उमटवणाऱ्या लोकांची आम्ही मुलाखत घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत भाग्यश्री धर्माधिकारी. बरोबर. देशपांडे परिवाराची ही कन्या, एका आध्यात्मिक परिवारातून जन्मलेली ही कन्या आज सौंदर्य आणि त्याचे प्रशिक्षण यामध्ये जागतिक स्तरावर त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे. अवघं 24-25 वय असेल, परंतु अवघ्या 24-25 वर्ष वयामध्ये त्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे. या त्यांच्या प्रवासाची वाटचाल आत्तापर्यंत त्यांनी कशी केली आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे. स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद करते, मला तुम्ही इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल. IBT इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमी हे खूप आधीपासून बघितलेलं स्वप्न होतं. लहानपणापासून मला कलेची खूप आवड होती. चित्रकला असू दे, रांगोळी असू दे किंवा कोणते पण आर्ट विषयक काही गोष्टी असेल तर मला त्याच्यामध्ये कल खूप असायचा असं. तर मग तेच मला असं तो छंद होता. पण आपला छंद हे आपण जेव्हा प्रोफेशन करतो तेव्हा आपल्या कामामध्ये आपल्याला काम करण्यात मजा पण येते आणि पैसे पण मिळतात. किंवा असं नाही होत की काही याच्यामध्ये नाही का नुसतं आपण काम करतोच आहे पैसे कमवण्यासाठी पण इच्छा नाहीये, तसं नाही होत. म्हणून मी एक म्हणजे कॉमन सगळ्यांना एक मेसेज देऊ इच्छिते की तुमचा जो छंद आहे तोच जर तुम्ही तुमचं प्रोफेशन बनवलं तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आणि काय म्हणतात आनंदाने तुम्ही काम करणार आणि तुमचा परिसर पण तुम्ही आनंदी ठेवणार. सो त्याच्यामुळे तुमचा छंद जोपासला पाहिजे. तेच मी लहानपणापासून करत आले आणि माझ्या माहेरच्या कुटुंबाने तर खूप सपोर्ट केला. पण खरी जी सपोर्टची जी गरज असते ती एका मुलीला लग्न झाल्यानंतर सासऱ्याच्या लोकांची जास्ती असते. माहेरकडचे आपलेच असतात त्याच्यामुळे ते तर सपोर्ट करणारच आपल्या मुलीला, पण एका सुनेला सपोर्ट करणं आणि एका बायकोला सपोर्ट करून पुढे नेणं हे आत्ताच्या काळाची खूप गरज आहे. आणि जर सगळ्या कुटुंबाने आपल्या सुनांना सपोर्ट केला तर नक्कीच घरोघरी भाग्यश्री धर्माधिकारी असतील. सो हे पण एक सांगायचं की तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना सपोर्ट करा. त्यांच्या शिक्षणावर खर्च नसून ही इन्व्हेस्टमेंट आहे. ती पुढे जाऊन तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहायला नक्कीच मदत करेल. आणि आता येते मी IBT कडे. तसं जसं मी तुम्हाला सांगितलं लहानपणापासून मला कलेची खूप आवड होती. तर मग मी असंच लग्नानंतर मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं. तर मी फॅशन डिझायनर झाले. पण एक जेव्हा आपण आहे ना काय म्हणतात ना एक आउटफिट रेडी करतो तर त्यावेळेस ना आपण एक विचार करून रेडी करतो की तिचं रंग कसा आहे, तिची शरीरयष्टी कशी आहे, तिची चॉईस काय आहे, हे सगळं विचार करून आपण करत असतो. आणि ते करता करता पूर्ण आउटफिट रेडी झाल्यानंतर जर एखाद्या मेकअप आर्टिस्टने किंवा ज्वेलरीमुळे जर तिचा लुक खराब झाला तर आपण घेतलेली तिच्या ड्रेसवरची किंवा तिच्या सगळ्याच्यावरची जी मेहनत आहे ती पूर्ण स्पॉइल होऊन जाते. असं मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आलात, परंतु तुमचं अदर क्वालिफिकेशन काय आहे? मी फॅशन डिझायनर आहे, मी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे आणि मी BCom आहे. तुम्ही आतापर्यंत डायरेक्टली कुणीही एवढ्या उंचीवरती पोहोचत नाही. बरोबर. कुठंतरी त्याची शून्यातून सुरुवात असते. ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण घेतलं त्यानंतर तुम्ही काही काळ ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काही काळ का होईना पण काम केलं असेल. तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्लायंटकडे मेकअपला जाता कसं असतं, क्लायंट सोबत बोलण्याची काही ट्युनिंग असते. तर ही जी ट्युनिंग आहे ही ट्युनिंग तुम्ही कुठून शिकलात? एक्सपिरियन्स माझ्या क्लायंटनेच आम्हाला शिकवलं. म्हणजे थोडक्यात काय आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो ना तर त्यावेळेस ते कसे आपल्याशी बोलतायत तसंच आपण समोरच्याशी रिफ्लेक्शन देतो आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलतो. सो त्याच्यामुळे ब्राह्मण असल्यामुळे कम्युनिकेशन स्किलला कधीच प्रॉब्लेम आलेला नाहीये. त्याच्यामुळे आणि बाकी सारे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांना भेटले आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांकडून माहेरचा जो तुमचा बॅकग्राऊंड आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक. बरोबर. मठाधिपती, पीठाधीश्वर, संत समागम. बरोबर. मग ते फील्ड आणि हे फील्ड
दोन्ही वेगळे आहेत, खूप वेगळे आहेत. मग ज्यावेळेस एखादी ब्राह्मणाची मुलगी असेल जी पूर्णपणे पूजा पाठ वैदिक या सगळ्या गोष्टीमध्ये असते आणि ती अचानक एका वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जाते, कारण फॅशन इंडस्ट्री म्हणजे इट्स अ एक्सपोजिंग इंडस्ट्री. बरोबर आहे. मग त्यावेळेस मग लोकांचे काही कमेंट पण असतात. हो. मग त्यावेळेस ते तुम्ही कसं मॅनेज करता? सगळ्यात महत्त्वाचं, जरी मी आध्यात्मिक कुटुंबामधून आलेली आहे तरी पण तिथे आध्यात्मिक म्हणजे कंटिन्यू पूजा अर्चा करणं हे नाही तर तुमच्या कलेला जोपासणं ही पण एक पूजाच झाली. त्याच्यामुळे माझ्या माहेरकडून मला कधीच असं झालं नाही की तू हे करू नको किंवा काय, पण तू जे पण करशील, पुढे जाशील, कोणत्याही क्षेत्रात पुढे जा, पण आपले जे रूट्स आहे, आपले जे काय म्हणतात ना आपण, जे धर्म आहे किंवा जे आपल्या परंपरा आहे ते कधीच विसरायचं नाही. त्याच्यामुळे ते धरून तुला कुठेही पुढे काहीही करायचं ते कर, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. त्याच्यामुळे जी माझी ह्या क्षेत्रामधली जी सुरुवात होती ती माझी माहेरकडूनच झाली. माझ्या आईने मला सपोर्ट केला, माझ्या भावांनी सपोर्ट केला. हां, फॅमिली जेव्हा सपोर्ट करते ना तेव्हा बाहेरचे काय बोलतात हे ऐकूच येत नाही. त्याच्यामुळे हे काही नाही. आणि दुसरी गोष्ट की जसं मी ब्राह्मण आहे, मी आध्यात्मिक कुटुंबातून बिलॉंग करते आणि जसं तुम्ही म्हणताय की ही जी फील्ड आहे ही खूपच वेगळी आहे आणि वेगळ्या कास्टच्या लोकांसाठी हे आहे. जसं आपण म्हणतो ना, ब्राह्मणांनी पूजा अर्चा करावी, शिंपी जे आहेत ते कपडे शिवतात, न्हावी समाज जो आहे ते हे सगळं काम करतात असं. तर ती जुनी काय म्हणतात, जुनी गोष्ट झाली. मला आता असं वाटतं की कलेला कोणताही धर्म नसतो, ज्याच्या हातात जी कला तो त्याचा धर्म. त्याच्यामुळे जे पण कला जी आतून जी येते ना ती सगळ्यात प्युअर असते आणि तिच्यासारखी भक्ती आणि तिच्यासारखी पूजा काहीच नाही. फॅशन आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये नेमकं कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही पारंगत आहात? जसं मेकअप आहे, स्किन आहे, हेअर आहे, सगळं एक विशेषतः काहीतरी प्रावीण्य एखाद्याकडे असतं. बरोबर आहे. सो जेव्हा आपण IBT चा विषय येतो तेव्हा IBT मध्ये आपण हेअर, नेल, IBT हा तुमचा आत्ताचा पार्ट आहे. हो, त्याच्या आधीच सांगते, तेच तर तुम्हाला सांगते. हेअर, नेल, स्किन, मेकअप हे सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो आणि ती गोष्ट जेव्हा आम्ही शिकवतो तर मग त्या याच्यामध्ये आधी आम्हाला एक्सपर्टीज असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी हेअर, नेल, स्किन, मेकअप, कॉस्मेटॉलॉजी, सलॉन मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आधी मी स्वतः शिकले, स्वतः केलं, त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले आणि मग मी ते शिकवतीये. पण ह्या सगळ्या सब्जेक्टमधून माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट जसं तुम्हाला माहिती करून घ्यायचा तो आहे मेकअप. आणि मेकअपमध्ये मी वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे. सो त्याच्यामुळे मेकअप हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. पण जर तुम्ही म्हणताय पारंगत कोणत्या सब्जेक्टमध्ये, तर मी सगळ्या सब्जेक्टमध्ये पारंगत आहे. जे प्रोडक्ट तुम्ही वापरता असं विशेष कुठलं प्रोडक्ट तुम्हाला, कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्हाला आवडतं? प्रोडक्ट पेक्षा आहे ना हातातल्या स्ट्रोकवर जास्ती महत्त्वाचं असतं. मार्केटमध्ये ज्या काही अकॅडमीज काम करतात, बरोबर, त्या सांगतात आम्ही प्रोडक्ट बनवायला शिकवतो. बरोबर आहे. काय सांगतात? आम्ही प्रोडक्ट स्वतःच बनवायला शिकवतो. हो. आता एखादा डॉक्टर जो असतो त्याला जर समजा माझी ऑइली स्किन आहे तर माझ्या ऑइली स्किनसाठी काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, तर हा जो डॉक्टर असतो तो डॉक्टर सांगू शकतो. परंतु जे काही ब्युटी अकॅडमीवाले जे आत्ता सध्या बाहेर मार्केटमध्ये चर्चा चालू असते, मग नेमका हा काय फंडा आहे? प्रोडक्ट बनवायला शिकवणं, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे प्रॉपर कॉस्मेटॉलॉजिस्ट डिग्री पाहिजे, तुमच्याकडे तेवढा मोठा सेटअप पाहिजे, ठीक आहे, आणि तेवढे लायसन्सेस पण पाहिजे, ठीक आहे. तुमच्याकडे तेवढे लायसन्सेस आहे, तुमच्याकडे सेटअप आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही एज्युकेटेड आहात तर तुम्ही प्रोडक्ट बनवू शकतात. दुसरी गोष्ट, प्रोडक्ट बनवण्यासाठी एवढं लागतं तर शिकवण्यासाठी किती साऱ्या गोष्टी लागत असतील. सो त्याच्यामुळे जर तुम्ही चार भिंतीच्या खोलीमध्ये सांगत असाल की आम्ही प्रोडक्ट बनवायला शिकवतो विदाऊट एनी सेटअप, तर मग त्याच्यावर हल्ली ना गिराईक पण खूप हुशार झालेला आहे. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे म्हणजे कस्टमर्सला पण समजतं. बोलणारे तर काही पण बोलतील, माझं तर ताजमहल आहे तसं तर मी काही पण बोल, तसं नसतं. दुसरी गोष्ट, प्रोडक्ट आहे ना स्किन टाईप प्रमाणे असतात. जसं तुम्ही आता बोलले ऑइली स्किनला काय किंवा ड्राय स्किनला काय, तर याच्यामध्ये आहे ना जेव्हा आम्ही कॉस्मेटॉलॉजी शिकतो तर स्किन
च्या बाबतीत पूर्ण डीपली नॉलेज असतं आणि इव्हन आम्ही स्टुडंटला पण त्या पद्धतीने नॉलेज देतो आणि आमच्याकडे डॉक्टर फॅकल्टी पण येतात शिकवायला असं. कारण की एका डॉक्टरनी जी अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी शिकवण्याची जी पद्धत आहे ती अजून डीप आणि वेगळी असते असं. सो त्याच्यामुळे आहे ना प्रत्येक स्किनच्या अकॉर्डिंगली डिफरंट प्रोडक्ट असतात. तुम्ही ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा की महागडं प्रोडक्ट म्हणजे चांगलं असं नाहीये. ते तुम्हाला इन्ग्रेडियंट वाचून तुम्हाला प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे असं. जर एखाद्या प्रोडक्ट खूप कॉस्टली आहे आणि त्याचे इन्ग्रेडियंट तुमचे स्किन फ्रेंडली नाहीये तर तुम्ही ते यूज करून काय उपयोग नाही. त्याच्यामुळे इन्ग्रेडियंट इम्पॉर्टंट आहे रॅदर देन ब्रँड अँड कॉस्ट. सगळ्यात पहिला मेकअप तुम्ही किती वर्षापूर्वी केला? सगळ्यात पहिला मेकअप मी ऍक्टर प्रेमा किरण यांचा केला होता आणि तेव्हा मी 15 वर्षाचेच होते आणि तिथून त्यांनी मला कौतुक केलं आणि त्यावेळेस मी घाबरत होते की अरे ह्या ऍक्टर आहे, एवढ्या मोठ्या हे आहेत आणि मी नुकतेच थोडं शिकले होते, थोडं करत होते आणि माझ्या दादा निकेत देशपांडे यांची ओळखीमुळे ते आले होते त्यांना भेटायला आणि मग तेव्हा त्यांचा मी मेकअप केला. त्यावेळेस त्यांना आवडला, महत्वाचं ते एवढे एक्सपिरियन्स व्यक्ती त्यांना आवडला आणि तेव्हा त्यांचं कौतुक माझ्यासाठी प्रेरणा बनला आणि तिथून पुढे म्हटलं आता मला ऍप्रिसिएट होतंय ना ह्या गोष्टीच्या बाबतीत तर इथूनच पुढे सुरुवात करायची. असा एखादा प्रसंग आहे का की तुम्ही एखाद्या नवरीचा मेकअप करायला कुठंतरी लग्नात वगैरे गेले, ज्यावेळेस तुम्ही मेकअप आर्टिस्ट होतात त्यावेळेस? आता तुमचा IBT नावाचं खूप मोठं युनिट काम करते. तुमच्याकडे मागील 4 वर्षामध्ये किमान 1-1 हजार विद्यार्थी तरी बाहेर पडलेले असतील. कारण 4 वर्षापूर्वी आपली भेट झाली होती ज्यावेळेस तुमचं गिनीज बुकमध्ये नाव गेलं होतं त्यावेळेस. परंतु त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडला आणि प्रत्येकजण प्रशिक्षण घेतो काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, तर असं तुम्ही एखाद्या नवरीचा मेकअप करायला गेलात आणि त्या ठिकाणी कुणीतरी अदर पर्सन जो की तुमच्या दादांच्या परिचयाचे असतील आणि अरे तू अनिकेत शास्त्रींची बहीण आहे का, मग आपल्यासारख्याला हे काम करायची काय गरज आहे, असा काही एखादा प्रसंग आलाय का तुमच्या जीवनामध्ये? नाही, तसा काही प्रसंग आलेला नाहीये आणि जसं तुम्ही म्हणताय की आपल्या सारख्यांना हे करायची काय गरज आहे तसा नाही आलेला आहे. पण असं आलंय की अरे तू अनिकेत शास्त्रींची बहीण आहे का, अच्छा म्हणजे तू स्वतःच्या पायावर तू पण उभी आहे, असं की तू इंडिपेंडेंट आहे असं कौतुकाने मला विचारलं गेलेलं आहे. पण हे आपलं काम नाहीये हे कोणीच विचारलं नाही. जसं ना फॅमिली अध्यात्म आणि प्लस फॅमिली जी आहे ना ती त्यांची मेंटॅलिटी अपडेट होतीये तशी समाजाची पण अपडेट होतीये. त्याच्यामुळे असे प्रश्न मला नाही आलेले आहेत कधी. ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात आणि एखाद्या मंचावरती तुम्हाला पहिल्यांदा सन्मानित केलं गेलं त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला कुणाची आठवण आली होती? असं तर खूप नाव आहे पण सगळ्यात पहिले माझी मुलगी. कारण की लग्नानंतर जसं मी सांगितलं सासरचे सपोर्ट करतात पण जेव्हा आपण आई बनतो तेव्हा ती एक वेगळी जबाबदारी असते असं. पण मग माझी मुलगी कधीच माझ्या आईने इतकी तिला छान सांभाळलंय तर मला कधीच तिच्यामुळे मला माझं करिअर स्टॉप करावं लागेल असा कधीच अडथळा आलेला नाही. ती काय मला सपोर्ट करत असते. तसं तर माझे मिस्टर आहे, माझी आई आहे, माझी सासरची फॅमिली, माझी माहेरची फॅमिली ते सगळेजण खूप सपोर्ट करतात. पण आहे ना एक ते तर मॅच्युअर आहेत सगळे पण ते लहान बाळ आहे ते तर त्याला अजून काहीच बुद्धी नाहीये. ती पण तेवढ्या ह्याच्याने मला सपोर्ट करते तर मला सगळ्यात पहिले तिची आठवण आली होती. आणि कोणतेही काम जेव्हा मी करते ना तर तिचीच मला पहिलं आत्ता पण तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलेलं आहे तर मग ती डोक्यात ठेवूनच मी पुढे सगळं करते. गेल्या IBTची स्थापना होऊन सरासरी 5 वर्ष झाली असते. 7 वर्ष झाली. 7 वर्ष झालेली. 7 वर्षामध्ये तुम्ही बराच यशाचं शिखर गाठलेलं आहे. 7 वर्षामध्ये तुम्ही गिनीज बुकमध्ये नाव गेलं. IBT सारखं युनिट तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणी आणलं. नाशिक ही मुळातच पाहिलं तर शृंगार रसानं नटलेली नगरी आहे. निसर्गाचं सौंदर्य आहे, अध्यात्माचं सौंदर्य आहे आणि त्यात तुमच्यासारखे कलाकार या ठिकाणी आहेत. त्यांनी आपल्या कलेतून त्यात आणखी भर टाकलेली आहे. परंतु 7 वर्षामध्ये तुम्ही जे यशाचं शिखर गाठलं
त्याच्यामध्ये असा एखादा स्टुडंट आहे का की ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो की तो एकदम प्रॉपर तुमच्या म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी काम केले असं काम केलं? असे तर आतापर्यंत मी जेवढे स्टुडंट घडवले त्याच्यापैकी मला प्रत्येक स्टुडंटवर अभिमान वाटतो. का? कारण की ना ते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा ते काही ना काहीतरी लाईफमध्ये स्ट्रगल करून माझ्याकडे येतात. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने ते सगळे क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहे. तर सगळ्या स्टुडंटवर मी प्राऊड फील करते. पण एक स्टुडंट आहे अशी की जी स्टार्टिंगला माझ्याकडे आली होती, माझ्याकडे क्लिनिंग स्टाफ म्हणून काम मागायला असं. पण मग त्यावेळेस मी तिला म्हटलं की तू ते नको करू, त्याच्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी आहेत, तर तू शिक माझ्याकडे. आणि त्यावेळेस ती म्हणे माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे की मी शिकू शकते किंवा ते नंतर प्रोडक्ट घेऊ शकते आणि बिझनेस करू शकते, मला ते काहीच माहिती नाही, मी पूर्णच म्हणजे एकदम झिरो आहे याच्यामध्ये. तर तिला म्हटलं नाही तू शिक, मी तुला शिकवेन, जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्हाला द्या, नाही दिले तरी चालतील. पण एक असतं ना की असं घेण्यापेक्षा काहीतरी तुला तुझं मन राखण्यासाठी तुला वाटलं तर तू दे, नाहीतर नको देऊ. अशी ती एक स्टुडंट आली होती आणि ती शिकली आणि ती सिंगल मदर आहे. तिचा मुलगा आता 10 वर्षाचा असेल. ती सिंगल मदर आहे आणि ती शिकले प्रॉपर. ती आता ऑर्डर पण घेते आणि ती माझ्याकडे काम मागायला आली होती, पण आता तिच्याकडे 4 जण काम करतात. तिच्या 2 नाशिकमध्ये 2 सलॉनच्या ब्रांचेस आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ती करते. असं तिच्यावर मला जास्ती अभिमान वाटतो की तिने माझं ऐकलं, ती करतीये आणि ती कधीच नाही म्हणजे कोणती पण एखादी चांगली मुवमेंट तिच्या लाईफमध्ये आली ना तर ती कधीच म्हणजे मला विसरली नाही. कंटिन्यू मला कॉल करते, माझ्याशी टचमध्ये असते. हे जास्ती मला आवडतं. कारण की कसं आहे, एकदा शिकून गेल्यानंतर काही लोक त्यांच्या आयुष्यात इतके बिझी होऊन जातात, मग ते टचमध्ये जे राहणं असतं तर ते कधी काय म्हणतात त्याच्यामध्ये अभाव पडतो. तर मग हिच्या बाबतीत तसं कधीच नाही झालं. सो त्याच्यामुळे मला खूप प्राऊड आहे तिच्या बाबतीत. आगामी पुढील 5 वर्षाकरिता IBTच्या बद्दल तुमच्या संकल्पना काय आहेत? IBT ही मला एक युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट करायची आहे. ती कदाचित 5 वर्षाच्या आत पण होऊ शकते. तर ते एक आहे. IBTचे जे काय म्हणतात लक्झरी आणि एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट रेंज आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, इन्ग्रेडियंट बघून तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतात किंवा स्किनवर वापरायचे असतात. तर ती एक प्रोडक्ट रेंज मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. आणि असंच की सगळ्यांना कलेची ओळख करून द्यायची आहे आणि कलेमधून पण तुम्ही पैसा कमवू शकतात ह्याची काय म्हणतात ना अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. तर एवढं आहे. प्रत्येक ठिकाणी सर्व माणसं सारखी भेटत नसतात. बरोबर. लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे की हे फक्त बार्बर लोकांचं काम आहे, परंतु शृंगार हा देवी देवतापासून चालत आलेला आहे. 9 रसांपैकी एक रस. 9 रसांपैकी एक रस शृंगार रस आहे. आणि त्या शृंगार रसाची साधना आपण आपल्या कार्याच्या माध्यमातून अगदी उत्तम रीतीने जोपासलेली आहे. ज्या भगिनी आपला हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? ज्या भगिनी आणि असे लोक की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे तर त्यांनी IBTला नक्की व्हिजिट करा आणि कुठून ना कुठून तरी सुरुवात करा. कारण की प्रत्येकाची जी सुरुवात ती शून्यातूनच होते. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, एक्सक्युजेस देण्यापेक्षा जर तुम्ही ठाम निश्चय घेऊन सुरुवात केली तर आपण जर स्वतःला सपोर्ट करतो तर आजूबाजूचे लोक पण आपल्याला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं स्ट्रॉंग होऊन सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि माझ्याकडे फक्त महिलाच नाही, तर माझ्याकडे किन्नर पण शिकतायत, माझ्याकडे मुलं पण शिकताय मेकअप. म्हणजे असं नाही आहे की ही फील्ड फक्त महिलांसाठीच आहे. बरोबर आहे. तर इथे IBT फक्त वुमन एम्पॉवरमेंट नाही तर आर्ट एम्पॉवरमेंटचं काम करते. सो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच IBTला व्हिजिट करा. दुसरी गोष्ट तर आपण जसं नॅशनल इंटरनॅशनल सर्टिफिकेशन देतो त्याचबरोबर आपण 0 रेट ऑफ इंटरेस्टने आणि 0 प्रोसेसिंग फीने एज्युकेशन लोन सुद्धा प्रोव्हाइड करतो असं. आणि नाशिकमध्ये नाशिक आणि पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये IBT हे एकमेव अकॅडमी की जी एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करते. कारण की ब्युटी क्षेत्रामधले करिअर आणि बिझनेससाठी एज्युकेशन लोन इतक्या सहजासहजी प्रोव्हाइड होत नाही. तर मग ते सुद्धा आहे. म्हणजे अवघे तुम्ही 2000 रुपये EMI भरून सुद्धा तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करू शकतात. बरं. एज्युकेशन झाल्यानंतर
त्यांना जो बिझनेस सेटअप करायचा आहे हो. त्याच्यासाठी IBT कडून काही सहकार्य केलं जातं? हो, तर बिझनेस सेटअपसाठी पण आम्ही लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. माझे मिस्टर गौरवधर्म अधिकारी CA असल्यामुळे या बाबतीत ते चांगल्या प्रकारे काम करतात आणि आम्ही दोघं जण मिळून ही अकॅडमी रन करतो. मॅनेजमेंट आणि फिनान्शियल पार्ट ते बघतात, टेक्निकल पार्ट मी बघते, म्हणजे टेक्निकल एज्युकेशनल जे पण काय असेल ते. सो आफ्टर कोर्स स्टुडंटला आम्ही कायम गाईड करत असतो. जॉब प्लेसमेंटसाठी 100% असिस्टन्स आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करतो की कसं काय तुम्ही केलं पाहिजे आणि बाकी भरपूरशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, कारण की शिकताना आलेली मॉडेल आणि काम करताना आलेलं क्लायंट याच्यामध्ये फरक आहे. सो त्याच्यामुळे मॉडेल ही आपलं सगळं ऐकते, पण क्लायंटचं आपल्याला ऐकावं लागतं. सो कम्युनिकेशन स्किल असू दे, ह्या सगळ्या गोष्टी, डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया कसं हँडलिंग करायचं, म्हणजे ह्या व्यवहार ज्ञानाच्या गोष्टी पण IBT त्यांना शिकवतं की ते आफ्टर कोर्स त्यांना त्याचा खूप छान उपयोग होतो. सध्याचा काळ हा अपडेटचा काळ आहे. बरोबर आहे. दर दिवसाला नवीन काहीतरी लॉन्च होतं, नवीन काहीतरी स्किल लॉन्च होतं. मग तुमचे पाठीमागचे जे स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही त्याचे अपडेट कशा प्रकारे प्रोव्हाइड करता? आता जेव्हा आमची बॅच रेडी होते तेव्हा त्यांचा एक ग्रुप तयार केला जातो आणि बॅच संपल्यानंतर पण तो ग्रुप देखील तसाच राहतो आणि पुढे जाऊन कधी काही नवीन गोष्ट आली तर एव्हरी 6 मंथ त्यांचे अपग्रेडेशन ट्रेनिंग्स असतात. एकतर ते फ्री ऑफ कॉस्ट असतात आणि जर काही ब्रँड्स कडून ते आलेले असतात तर एकदम मिनिमम अमाऊंटमध्ये ते असतात आणि त्याच्यासाठी जे अपग्रेडेशन कोर्सेस आहे, वर्कशॉप्स वगैरे, तर ते आम्ही स्टुडंटला वेळोवेळी प्रोव्हाइड करतो. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं तो ग्रुप तसाच असतो. तर एखाद्या स्टुडंटला कधी पण काही पण क्वेश्चन पडला किंवा नीड असेल तर ग्रुपवरती मेसेज टाकते आणि त्यावेळेस आमचे काही ट्रेनर्स, फॅकल्टी आहे, मी आहे, आम्ही कायम त्यांना सपोर्ट करत असतो. म्हणजे शिक्षण झाल्यानंतरचा जो सपोर्ट असतो तो IBT ही करतच असते स्टुडंटला 100%. कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळ तुमचं मिळतच असतं. आणि आपण आपल्या कर्माचा, आपल्या ध्येयाचा आणि आपल्या आवडीचा हा त्रिवेणी संगम राखला तर आपण यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहू शकत नाही. त्याचबरोबर कुटुंबामध्ये आपण सामंजस्य राखलं, सासर आणि माहेर हे दोन्ही सारखी असतात. ज्यावेळेस मुलगी माहेरून सासरी येते त्यावेळेस ती एका नवीन घरात पदार्पण करत असते आणि त्या घरच्या लोकांची जर आपण साखरेप्रमाणे वागलं तर नक्कीच ते दूध गोड झाल्याशिवाय राहत नाही. आपण अगदी गोड आणि सोप्या भाषेमध्ये भाग्यश्री धर्माधिकारी, भाग्यश्री देशपांडे आणि धर्माधिकारी असं म्हणेन मी, कारण मूळ माहेरून असतं. तर सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला आपल्या प्रवासाची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर काही अनमोल संदेश त्यांनी दिले की आपले पती असतील, आपली सासू असेल, सासरा असेल, यांच्याशी तुम्ही सालोखा राखला तर तुमचं करिअर कधीच प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.